नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। दलित मुलगा आणि सुवर्ण मुलगी प्रेम प्रकरणातून दोघांच्या सहमतीने निघून गेले। या रागातून गावातील जातीय प्रवृत्तीने गायरान कसत असलेल्या सर्व दलितांच्या 26 एकर मधील ऊस जाळून टाकला। भोगाव घनसांगवी जिल्हा जालन्यातील ही घटना आहे। जवळपास 56 लाखांचे नुकसान केलं आहे। तात्काळ राज्य सरकारने याची दखल घेतली पाहिजे। पोलिसांचा कायद्याचा धाक राहिलेला नाही हे गंभीर आहे। या जातीय प्रवृत्तींवर मुक्का लावावा, कठोर कार्यवाही करावी आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। आज घनसांगवी तहसीलदार यांना भेटून मागण्या करण्यात आल्या। ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे। दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना। पुन्हा जामीन घेणं, पुन्हा मग दबाव आणणं, समाजाला टार्गेट करणं हे चालत नाही। आणि 2016 SC ST ऍक्टचा जो काही नियम तयार झाला नवीन, अशा याच्यामध्ये 100% भरपाई देणं गरजेचं आहे। ऊस कारखान्याला देणं हा वेगळा भाग आहे, पण SC ST ऍक्ट मध्ये जी तरतूद आहे, नियम आहे, 100% भरपाईचा आणि 15 दिवसात त्याच्यामध्ये इमिडिएटली जी रिलीफ आहे ती त्यांच्या खात्यावर गेली पाहिजे। ह्याचं एक धोरण तुम्ही निवडलं ते पाठवलं तुम्हाला, त्या अनुषंगाने त्यांना ती भरपाई मिळेल आणि जे पण त्यांचं हे होऊन जाईल। आणि त्यांना पोलीस बंदोबस्ताची गरज आहे। जे दोघं पळून गेले ते वाचले पाहिजे, म्हणजे त्यांचा हात्या काढून नये, त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे। यंत्रणा जी आहे, पोलीस यंत्रणा, ती दबावाखाली काम करते। राजकीय दबाव आहे। आता राजकीय मी तुमच्याशी बोलू शकत नाही, तो तुमचा पाठ नाही, पण आमदार म्हणून भेटायला पाहिजे। आमदाराला लोकप्रतिनिधी म्हणून लोक सगळे सारखेच असतात, तसं पण नाही झालं। उलट पोलिसांवरती दबाव आणला। त्यामुळे पोलीस जर दबावामध्ये असतील तर आरोपी अटक कशी होते? आज आरोपी गावात आहेत, काही घटना मोठी घडली तर कोण जबाबदार? तर त्यांना अटक करायला लावणं ही तुमची जबाबदारी। अॅट्रॉसिटीमध्ये जे कलम दाखल झाले ती 325 कलम नाहीये, 3-1 लिहिलंय फक्त। तर 325 हे लावणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये शिक्षा जास्त आहे आणि स्ट्रॉंग आहे ते। आणि ते याच्या आधी सुद्धा झेंड्याच्या प्रकरणात या आरोपींनी त्या गावात गोंधळ घातलेला। यांची काय एक मानसिकता आहे का बाबा दंगल व्हावी, घड व्हावी? ऊस जाळणं म्हणजे 26 एकर म्हणून योग्य नाहीये आणि हा संताप आहे महाराष्ट्र। ते नोंदवण्यासाठी आम्ही आलो। मी काल मला वंचित बहुजनाचं मी काल निवेदन आलं होतं, त्याची गांभीर्याने दखल घ्या नक्कीच सर। आणि इमिडिएट सरकारकडे पाठवून तुम्ही पण निवेदन पाठवले। मी आजच ते कालची ते पाठवलेलं आहे। पंचनामा वगैरे केला आहे। शांतता कमिटीची बैठक घेतली हेच काय कालच होते ना, हो मी कालच बोलतो। आता आपल्याकडे मीटिंग आहे माझी 5:30 वाजता, 4 वाजता जायचं। मी दुसऱ्याशी बोलून घेऊ। हा, मी तात्काळ ते परभणीला पण एक हल्ला झालाय, त्यासाठी ते सगळे ऍडमिट आहेत, पुराठी हल्ला झाला त्यांना पण। मी जाता जाता या आंदोलनात सहभागी झालो। त्यात काय पुन्हा मी नियोजित जर काही केलं तर मोठं आंदोलन आहे। त्याच्या आधी तुम्ही भोगाव या गावातील घटना अतिशय गंभीर आहे। एक दलित मुलगा आणि सवर्ण मुलगी सज्ञान आहेत, सहमतीने प्रेम करून त्यांनी लग्न सुद्धा केलंय आणि त्यांना पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलेलं आहे। असं असताना हा दलित मुलगा आमच्या सवर्ण मुलीशी त्या ठिकाणी कसं काय हे करू शकतो? अशा पद्धतीने त्या प्रकरणामध्ये टार्गेट करण्यात आलेलं आहे। म्हणजे दलित मुलांनी प्रेम केलं म्हणून संपूर्ण दलित मुलाची जी काही भावकी आहे, मग त्याच्यात आडनावाचे स्तूप, समुद्र आणि खरात हे पूर्ण टार्गेट करण्यात आलेले आहेत। त्यांची गायरान जमिनीमध्ये 26 एकर मध्ये ऊस होता, तो ऊस या जातीवाद्यांनी पेटून दिलेला आहे। हे धक्कादायक आहे। सुदैवाने हे दोघंही सुखरूप गेले म्हणून वाचले, अन्यथा या दोघांचंही वॉनर किलिंग होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। या जातीवाद्याची मानसिकता अतिशय भयानक आहे। त्याच्यामुळे चिडून त्यांनी ऊस या दलितांचा जाळलेला आहे। नुकसान जवळपास 56 लाख रुपये झालेलं आहे आणि या कृत्यामागे कुणीतरी मास्टरमाइंड असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही। मग माजी आमदार राजेश टोपेंच्या कार्यकर्ते आहेत का
का आताचे हिकमत उडान जे आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत का, याचा सुद्धा तपास पोलिसांनी घेतला पाहिजे. आणि दुर्दैवाने स्टँडिंगचे आमदार आताचे लोकप्रतिनिधी हिकमत उडान हे दलित बांधवांना भेटायला सुद्धा आलेले नाहीत. त्या ठिकाणी FIR झालेली आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. अद्याप आरोपी त्या ठिकाणी मोकाट आहेत, फरार आहेत. आणि म्हणून आज तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. SC/ST ऍक्ट 2016 अंतर्गत नियमानुसार 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि 15 दिवसाच्या आत जे इमिडिएट रिलीफ आहे ती इमिडिएट रिलीफ सुद्धा पीडितांच्या खात्यात गेली पाहिजे. पीडित भयभीत आहेत, दलित आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्यावरती पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि भोगगावला खैरलांजी सारखी घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. जर हे ऊस पिटू शकतात तर वस्त्या सुद्धा पिटू शकतात, माणसं सुद्धा पिटू शकतात. म्हणून तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या आरोपीतले काही लोक आधीच्याही प्रकरणात होते, सामाजिक सलोखा बिघडवतायत, जातीवाद वाढवतायत, दंगल सदृश्य परिस्थिती करतायत. म्हणून यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा आम्ही मागणी करतोय. आणि या प्रकरणाची SIT मार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी करतोय. राज्याचे गृहमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग, महिला आयोगाने तात्काळ दखल घ्यावी आणि पोलिसांनी आमच्या बौद्ध समाजाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं इत्यादी मागण्या आम्ही तहसीलदारांना केल्यात. 24 तासाच्या आत. आता आश्चर्य हे की हिकमत उडान जे आमदार आहेत त्यांचा सुद्धा कारखाना आहे आणि माजी आमदार राजेश टोपे यांचा सुद्धा कारखाना आहे, तरी सुद्धा टोळी लावून हा ऊस त्यांच्या कारखान्यात घेऊन जात नाहीत. उलट दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. FIR मागे घ्या, अन्यथा तुमचा ऊस कारखाना घेणार नाही. हे खूप धक्कादायक आहे आणि जातीवाद्यांना बळ देणार आहे. आणि म्हणून यात सखोल चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे. 24 तासाच्या आत आमच्या समाजाला न्याय जर मिळाला नाही, जातीवादी जर जेलमध्ये गेले नाहीत, तर त्या ठिकाणी जालन्याला राज्यव्यापी निळा जन उठाव मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.